नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलो आज भोजला या ठिकाणी आणि इथं ज्या इरिगेशन अँड ॲग्रो एजन्सी दादा नाव काय दादा आपलं? सुमित प्रशांत ठाकरे. सुमित दादाची हे दुकान आहे आणि त्यांच्याकडे सध्या हळदीला, कपाशीला आणि सोयाबीनला खत पेरण्यासाठी या मशीन अवेलेबल आहे. जर कुणाला या मशीन विकत घ्यायचं असेल तर मशीन विकत भेटतील तर नाही का? आणि या मशीन तुम्हाला भाड्यानं सुद्धा भेटतील. सोबतच दादाकडं ड्रिपचं सर्व सामान आहे नाही का? बरं, हे पाहू शकता दादाकडं. आपल्याला या शिवारात कोणत्या शेतकऱ्याला लागत असेल ते हे सगळं साहित्य दादाकडे आहे उपलब्ध. ड्रिपचं वगैरे पाईप हे ते आणि फिटिंगचे सामान आहे नाही का? दाखवा ना त्याचं. आपल्याशी वायसर क्रोमेट हां 20 mm 16 mm व्हाईटमध्ये पण आहे. पेप्सीचे हँडकॅप, हे साधेवाली 20 mm ची टेप जॉईंडर, हे 16 mm ची पेप्सीमध्ये पण आहे, लॉकमध्ये पण आहे आपल्याशी. बरं, लॉकवाले पण आहे. हे बंदवाले वायसर पण आहे क्रोमेट. हे पेप्सीमध्ये 16-20 मध्ये पण आहे टेकआउट. बरं, ठीक आहे दादा. याच्यानंतर आणखी आपल्याला म्हणजे आपल्यापेक्षा अजून CPVC UPVCचे प्लंबिंगचे मटेरियल आहे. बरं, हो हो. SWRचं पण फिटिंगचं सामान आहे आपल्याशी. हां. हो. SWR आणि हे 4 इंची 2.5 इंची, हां 4 इंची 2.5 इंची मध्ये पण आहे. ड्रिपचे सामान इथे भेटून जाईल. बरं, दुकानाचा ॲड्रेस म्हणजे हेच आपला भोजला ते चिखली पारा रोड, जांबाचा रोड नाही का? शिवाजी शाळेजवळ. शिवाजी शाळेजवळ. बरं बरं, ठीक आहे दादा. आपला नंबर सांगून द्या. 95 27 70 35 02. हा दादाचा मोबाईल नंबर आहे. जर कोणाला मशीन लागली तर दादा आपण काय का मशीन न्यासाठी आले हो, का? आम्ही मशीन न्यायला आलो. हे सुमित भाऊजीचं मशीन आम्हाला कळलेलं आहे की बुवा भाड्यानं आणि विक्रीला बी भेटते म्हणून. बरं बरं, आणि कास्तकार आलेला आहो मशीन बघायला. हां हां. हो, तर या मशीनचं कसं काय दादा मग काय किंमत वगैरे काय ठेवली आपण? याची 4000 रुपयाची. 4000 रुपये किंमत ठेवली नाही का? हो. किती खत बसते याच्यात? याच्यात ती 2 किलोपर्यंत बसते याच्यात. 2 किलो. हा 2.5 किलोपर्यंत बरं. 2 किलोपर्यंत 2.5 किलोपर्यंत ॲडजस्ट करता येईल, त्याला कमी जास्त करता येईल. बरं बरं. याच्यात फिरकी आणि खता व्यतिरिक्त आणखी काही करता येते का आपल्याला पेरणी? सोयाबीन वगैरे पेरता येईल त्याच्यात. बरं, सोयाबीन तू काही याच्यात डबल सिस्टीम आहे समजा. हां हां. याच्यात ते खतन बियाणं दोन्ही पण टाकता येते याच्यात. बरं बरं, ठीक आहे. त्याला कमी जास्त करता येते याला पण कमी जास्त करता येते. हा, हे वाले हे पट्ट्या कमी जास्त करायच्या खाली वर होती. हां म्हणजे आज त्याचं बी किती पाडायचं ते आपल्या हातात आहे. आपल्या हातात आहे ते. ठीक आहे. आपल्याला कमी जास्त करता येते. हो ना. हा. बिनीस आहे. आणि हे हळद लागवडीचं यंत्र पण आहे तुमच्याकडे नाही का? ते भाड्या नाही समजा. हां हां, भाड्याने भेटून. हे भाड्यानं भेटेल नाही का? हो, पुन्हा जर हळद लावायची असेल तर हळद आलू दोन्ही लावता येते. काय 4000 रुपये एकर आहे का मग याचं? 4000 रुपये. ऑटोमॅटिक मशीन आहे. हां हां. ऑटोमॅटिक. हे म्हणजे यानंच केलं आहे का काही? हो, ही हळद पेरली ते खालची. हे दादानं हळद पेरली या यंत्रानं जर. या इकडे पाहिजे. हां हां. हां हां, त्याच्याने 8 दिवसाचा फरक आहे. 8-10 दिवसाचा. बरं बरं. तर या यंत्राच्या सहाय्यानं दादाने या ठिकाणी हळद पेरलेली आहे. तर हळद लागवड जर कोणाला करायची असेल म्हणजे आता या वर्षीचं सीझन झालं आपलं, पण पुढच्या वर्षीसाठी दादाचा नंबर आपण इथं घेऊ. आणि कोणाला जर लागली तर पाहू शकता. सध्या मजुराची सगळ्याच भागात टंचाई आहे. आणि हळदीची लागवड बघा किती सुंदर आहे. हे मशीनचे आहेत आता पूर्ण. हे मशीनची लागवड. हे पुरे बरं बरं, म्हणजे लावली आहे पण 8 दिवसाचा फरक आहे. 10-12 दिवसाचा त्याचा. बेड आणि लागवड सोबतच करते. 4.5 फुटावर बेड आहे ते. हां. आणि आता हे लागवडीत ते ना अंतर काय ठेवलं हे हळदीचं असं? नाही, ते ऑटोमॅटिक मशीन उचलते ते. हां, ते कमीत कमी तर एक साधारण 4-6 इंचावर समजा. 4-6 इंचावर लागवड 4-6 झालेली आहे तिची नाही का? हो, ते अजून निघतच आहे. हां. दाटवाट. किती दिवस झाले तर लागवड करून? तिला घरी समजा 5-10-20 दिवस झाले तिला. 20 दिवस झाले नाही का? 20-22 दिवस झाले. म्हणजे हळद किती खोल पाडायची काय ते आहे का आपलं? रेस करता येते ट्रॅक्टर. बरं बरं, ठीक आहे. दाटवाट आहे. तर हे अशा मशीन वगैरे आहे दादाकडे आणि दादाची स्वतःची ते ॲग्रो एजन्सी आहे. ड्रिप वगैरे फिटिंग सामान भेटून जाईल आपल्याला. बरं बरं दादा, पुन्हा एकदा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगून द्या दादा. माझं नाव सुमित प्रशांत ठाकरे आणि मोबाईल नंबर आहे 95 27 70 35 02. बरं बरं, गाव भोजला. गाव भोजला. ठीक आहे दादा, धन्यवाद. हां. हो, धन्यवाद.